तर पुण्यामधून एक महत्त्वाची धक्कादायक बातमी आहे। माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईनं आत्महत्या केली आहे। पुण्यातल्या डेक्कन परिसरामधील घरामध्ये आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। माजी क्रिकेटपटू सलील अंकोलांच्या आईनं आत्महत्या केलेली आहे। पुण्यातल्या डेक्कन परिसरातील घरामध्ये आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। सलील अंकोला यांच्या आईचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडलेला आहे। त्यांच्या आईनं आत्महत्या केल्याचे समोर येत आहे। रेवती हिंगवे माझी सहकारी थेट आपल्यासोबत जोडली गेली आहे। रेवती, नक्कीच तृप्ती, आपल्याला जसं माहिती आहे की पुण्यातल्या डेक्कन परिसरात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांची आई माला अशोक अंकोला यांनी स्वतःचा जीव घेतलेला आहे गळा चिरून राहत्या घरी। आपण जसं माझ्या मागे बघू शकता की हे जे त्यांचं राहतं घर आहे, आदी नावाची जी सोसायटी आहे, तिकडे त्यांच्या राहत्या घरी त्यांनी राहून स्वतःचा जीव घेतलेला आहे। खरं तर प्राथमिक माहिती अनुसार जेव्हा त्यांच्या घरी काम करणारी महिला आहे ती आली आणि जेव्हा त्यांनी बेल वाजवली तेव्हा कोणीही दरवाजा न उघडल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जेव्हा जी अधिक किल्ली असते, एक्स्ट्राची किल्ली असते, ती घेऊन जेव्हा नातेवाईक इकडे आले तेव्हा जेव्हा दरवाजा तोडण्यात आला, कारण खरं तर दरवाजा आतून बंद होता, जेव्हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा मृतदेह माला अंकोला यांचा मृतदेह आढळून आला। खरं तर आता पुढच्या पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह पुणे हॉस्पिटल इथे नेण्यात आलेला आहे। प्राथमिक माहिती अनुसार आणि पोलिसांच्या तपासातून असं समोर येते की हे एक आत्महत्येचं प्रकरण आहे। खरं तर आता पुढील माहिती जी आहे ती पोलिसांच्या तपासणीतूनच कळेल। तृप्ती, रेवती, सलील अंकोला यांच्या आई माला अंकोला ह्या ठिकाणी एकट्याच राहत होत्या की त्यांच्यासोबत इतर कोणी राहत होतं, या संदर्भातली काय माहिती मिळते? नक्कीच तृप्ती, ही जी आपण सोसायटी बघतोय, आदी नावाची जी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये ते एकटेच राहत होते। आपण जसं बघतोय की डेक्कन पोलीस सुद्धा इथे दाखल झालेले आहेत पुढील तपासणीसाठी। आपण जसं बघू शकतोय की आदी नावाची जी सोसायटी आहे तिथे ते एकट्या राहत होत्या आणि आज जेव्हा त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला जेव्हा आल्या आणि दरवाजा उघडण्यात नाही आला तेव्हा काही संशयास्पद वाटलं आणि म्हणून तेव्हा नक्कीच रेवती, या घटनेसंदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।